श्री स्वामी समर्थ। आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत आणि त्यासाठी प्रथम तर गॅसवर मी कढई ठेवले, गॅस ऑन केला आहे आणि आता त्या कढईत मी 1 कप दूध घालत आहे। दूध गरम झालं, आता त्याच्यात मी 1 कप साखर घालत आहे आणि ही साखर आता पूर्णतः या दुधामध्ये विरघळून घ्यायची आहे। आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे, तर आता गॅस बंद करायचा आणि आता त्याच्यात 1 वाटी तूप घालायचं आणि आता हे तूप ह्याच्यामध्ये पूर्णतः विरघळून घ्यायचं। आता हे तूप चांगलं एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये 3 वाटी जवळजवळ मैदा बसतो, आपण घालून घेऊया चला। आणि ही 3री वाटी मैदा आपण हा सगळा एकत्र करून घेऊया। अशा प्रकारे आपलं हे पीठ मिक्स झालेलं आहे त्याच्यामध्ये। आता हे पीठ जास्त मळायचं नाही आहे, गरम गरम असताना ते लाटायला घ्यायचं। एका बाजूला मी तूप तापत ठेवलेले आहे आणि एका बाजूला मी शंकरपाळी बनवायला घेते। जास्त मळायचं नाही, असंच हाताने एकत्र करून घ्यायचं, म्हणजे ह्याचे पदर छान सुटतात आणि ह्याची जाडसर पोळी लाटायची। हा बघा, जवळजवळ इतकी जाड मी लाटलेली आहे पोळी। आता ह्याच्या शंकरपाळ्या कापून घेऊया आपण। बाजूचं जे आहे ते काढून घ्यायचं आणि शंकरपाळीचा आकार द्यायचा म्हणून तिरकं कापूया आपण हे। आणि ह्या शंकरपाळ्या आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। एका बाजूला मी तूप तापत ठेवलेलं आहे। शंकरपाळी किंवा कुठलीही गोष्ट तळताना फराळाची प्रथम 1 घालून बघायची, त्याचा काय पदर सुटतो का, काही होतं का असं। आणि गॅस मात्र मंदच हवा। बघा किती छान झाली आहे ती। आता हे काढूया आपण आणि दुसऱ्या शंकरपाळ्या घालूया आणि खूप जास्त नाही घालायचे। हा कुठलाही पदार्थ हा कसा असतो, अगदी निगुतीने केला की तो छान होतो। हो, थोडा वेळ लागतो नक्कीच। इतका सुंदर वास येतो ना तुपात तळलेल्या शंकरपाळ्या। आपल्या शंकरपाळ्या पण आपण फक्त हलवून घ्यायच्या पहिले, जसं आपण गुलाबजामुन वगैरे बनवताना हलक्या हाताने करतो ना तसंच। मंद गॅसवर छान होत आहेत त्या। किती सुंदर कलर आले बघा। अजून एकदा थोडं होऊ दे, मग आपण काढून घेऊया। बघा किती सुंदर रंग आलाय बघा ह्याचा, खूप छान लागतात ह्या। काढूया आपण अशा आपल्या शंकरपाळ्या। त्याला किती छान पदर सुटले तुम्ही बघू शकता। हे बघा, अशाच प्रत्येक शंकरपाळीला असे पदर सुटलेले आहेत। हे बघा किती छान दिसत आहेत बघा।